नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग अँड नमस्कार. मॅक्सज्ञान स्पोर्ट्स गुरुकुलच्या या ग्रुपवरती, FB ग्रुपवरती मी वैशाली भिडे बर्वे आणि मी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर. मी दोघी तुमचं खूप खूप स्वागत करतो. स्पोर्ट्स म्हटलं की एनर्जी, ऊर्जा, आणि स्पोर्ट्स बद्दल जर खऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ज्यांनी आपल्या लाईफमध्ये काही अचीव्ह केलेलं आहे वेगळ्या पद्धतीने, अशी मंडळी जर आपल्या समोर आली आणि त्यांनी त्यांच्या लाईफ बद्दल शेअर केलं तर नथिंग कॅन बी ग्रेटर दॅन दॅट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आजपासून एक FB लाईव्ह सिरीज जी सुरू करतो आहे आपल्या या मॅक्सज्ञान स्पोर्ट्स गुरुकुलच्या ग्रुपवर, FB ग्रुपवर. या ग्रुपवरती आपण असे काही पर्सनॅलिटीजना इन्व्हाइट करणार आहोत, असे दिग्गज मंडळी असणार आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नुसतं खेळाकडे खेळ म्हणून न पाहता त्याचं पॅशन इंटू प्रोफेशन कसं कन्व्हर्ट केलं, किंवा प्रोफेशन मधनं नंतर त्याच्यातनं सस्टेनेबल इन्कम कशा पद्धतीने जनरेट करता येतं, किंवा समाजासाठी त्यांनी काय वेगळ्या पद्धतीने काही कामं केलेली आहेत, कार्य केलेले आहेत किंवा अजूनही कार्यरत आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि स्पोर्ट्स म्हणजे आम्ही नेहमी म्हणत असतो की मॅक्सज्ञान ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेडचं मिशन आहे टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंगस्ट youth and to create healthy wealthy globe. सो जेव्हा आम्ही हे म्हणतो तेव्हा नक्की काय नक्की करायचं, किंवा एक्झॅक्टली आम्ही काय करतो, याबद्दलच थोडंसं अंडरस्टँडिंग ह्याच्यासाठी देते की आम्ही दोघीही क्रिकेट प्लेयर्स, नॅशनल लेवल क्रिकेट प्लेयर्स राहिलेलो आहोत. सो स्पोर्ट्सनी आमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडवले. सो स्पोर्ट्स बघायला गेलं तर तसं आम्ही अडॅप्टेबिलिटी टू चेंज कशा पद्धतीने एक्सेप्ट करायचा, किंवा चढ उतार आयुष्यातील, आणि तेच पुढे आयुष्यात कशा पद्धतीने उपयुक्त पडतात, किंवा फेलियर्स आणि सक्सेसकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कशा पद्धतीने पाहिजे, या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जर त्या अगदी लहान वयातच जर आपण या मुलांना जर त्या प्रोव्हाइड केल्या, किंवा त्यांच्या मोल्डिंग एजमध्ये जर त्यांना आपण सांगितलं, तर त्याचा परिणाम नक्कीच त्यांच्या मनावरती होतो. आणि नॉट ओनली इन स्टडीज बट त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या करिअर प्रोग्रेशनच्या दृष्टीने, लाईफ प्रोग्रेशनच्या दृष्टीने हा फायदा होत असतो. सो आज मंडळी आपल्याकडे असं एक व्यक्ती, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नेक्स्ट एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सनॅलिटी आपल्याकडे आज इथे उपस्थित आहेत, ज्यांच्याबद्दल मी एक शॉर्ट मध्ये त्यांचं इंट्रोडक्शन देते. की त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी एकच वाक्य सांगेन, त्याच्यातनं त्यांचं संपूर्ण प्रोफाईल तुमच्या लक्षात येईल. अर्थातच अ हिरो इज समवन हू हॅज गिव्हन हिज ऑर हर लाईफ टू समथिंग बिगर देन वन सेल्फ. खऱ्या अर्थाने हिरो असलेले आज आपल्याकडे उपस्थित आहेत श्री निलेश कुलकर्णी सर. आणि त्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर ही इज द फर्स्ट, त्यांनी हिस्ट्री घडवली आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये ऍज अ बॉलर पहिली मॅच, पहिला बॉल, आणि टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट काढलेली, पहिल्या बॉलवरती विकेट काढलेली ते पहिले क्रिकेटर, भारतीय क्रिकेटर आहेत की ज्यांनी इतिहास घडवला अशा पद्धतीने. सो आज इथे उपस्थित आहेत आपल्याकडे निलेश सर. सो निलेश सर, वेलकम. Thank you for having me. Thank you, sir. Thank you for accepting the invitation and being on this particular platform. आणि निलेश सरांबद्दल सांगायचं झालं तर निलेश सर एक उत्कृष्ट टेस्ट क्रिकेटर राहिलेले आहेत. इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेट त्यांनी अनेक वर्ष खेळले, आणि अर्थातच त्यांच्या नावावर आज 300 विकेट्स आहेत. त्याचबरोबर त्यांनी युके मध्ये ओल्ड हॅम्प्टनियन्स क्रिकेट क्लबमध्ये त्यांनी चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट केलं होतं 2 सीझन्स कंटिन्युअसली.
त्याचबरोबर निलेश सर हे इंटरनॅशनल फर्स्ट क्लास क्रिकेटमधनं 2010 साली रिटायर झाले. पण क्रिकेटमधनं रिटायर जरी झाले असले तरी स्पोर्ट्समधनं ते कधीच रिटायर झाले नाहीत. कारण निलेश सरांनी त्यानंतर he is now a founder director of International Institute of Sports Management, which is a sports management institute in Mumbai. आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये काय करिअर घडू शकतं याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. आणि अनेक अशा विविध बोर्ड्स वरती, कमिटीज वरती, स्पोर्ट्स कमिटीज वरती ते आज मेंबर आहेत. तर मला असं वाटतं की आपण जास्त वेळ न दवडता आपण निलेश सरांकडनंच काही गोष्टी जाणून घेऊया. कारण त्यांचा प्रोफाईल खूप मोठा आहे आणि मी जर बोलायला लागले तर एक तास इथेच कसा संपेल कळणार नाही. तर निलेश सर, आम्हाला तुमच्याकडनंच जाणून घ्यायला आवडेल की क्रिकेट खेळायचे आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचे ही आवड नक्की कधी निर्माण झाली तुम्हाला? ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इकडे इन्व्हाइट केलं आणि यू मेड मी पार्ट ऑफ दिस वंडरफुल शो. कॉम्प्लिमेंट्स तुम्हा दोघींना की यू डुईंग अ वंडरफुल जॉब बाय मेकिंग द अवेअरनेस. लोकांना एक करिअर पाथ, अपॉर्च्युनिटीज यासाठी तुम्ही करताय. सो फॅन्टॅस्टिक जॉब टू यू टू अँड द एंटायर टीम. कारण हे खूप कठीण असतं एखादा इनिशिएटिव्ह किंवा कॉन्सेप्ट क्रिएट करणं. तुम्ही तो इनिशिएटिव्ह करताय. सो वंडरफुल. कॉम्प्लिमेंट्स अँड फुल सपोर्ट टू यू. थँक्यू सर. कमिंग टू युअर क्वेश्चन की कसं असतं इंडिया आणि मुंबई म्हटलं की आई वडिलांपासूनच बाळकडू मिळतात की दुसरा कुठला खेळ खेळायचा नाही, क्रिकेट खेळायचा. आणि इव्हन आय वॉज अ किड, वडिलांची आवड होती क्रिकेटची, त्यामुळे मग वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच त्यांनी सुरू केलं. अँड दॅट्स हाऊ इट गॉट द इंटरेस्ट गॉट डेव्हलप्ड. म्हणजे दुसरा चॉईस नव्हता पण असं म्हणू शकतो. आता भरपूर चॉईस आहेत. त्यावेळेस कदाचित एवढं एक्सपोजर, एवढे ऑपॉर्च्युनिटीज दुसऱ्या खेळात नसल्यामुळे बाय डिफॉल्ट क्रिकेटची आवड झाली. पण खरं क्रिकेटचं जडणघडण जी म्हणतो आपण, शाळेचं क्रिकेट खेळतच होतो, इंटर स्कूल क्रिकेट खेळलो. इंटर कॉलेजेटच्या वेळेस एक ऑपॉर्च्युनिटी, एक टर्निंग पॉइंट असा आला की फ्रँक टायसन सर, जे टायफून टायसन म्हणून नोन होते इंग्लिश क्रिकेटर, त्यांनी एक BCA मफतलाल बोलिंग स्कीम मध्ये ना, ही वॉज अ हेड कोच. तिकडे माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हा क्रिकेट बद्दलचे न्यूआन्सेस कळले. म्हणजे बॅट आणि बॉलच्या व्यतिरिक्त माइंड गेम, स्ट्रॅटेजीज, थॉट प्रोसेसेस, ऑपोजिट एंडचा विचार कसं करायचं, बोलिंग स्वतःची स्ट्रेंथ आणि विकनेस कशा गोष्टी अनालाइज करायच्या, फिटनेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे त्यांनी लेट 80s आणि अर्ली 90s ला आम्हाला इम्बाईब केलं की फिटनेसचं महत्व काय असतं, की ज्याच्यामुळे तुमचं करिअर लांब होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी क्रिकेटला पेरिफेरियल गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं मिळाल्या. आणि तेव्हापासनं क्रिकेटचा प्रवास सुरू झाला की म्हणजे आता आपण याच्यात प्रोफेशनली करिअर करू शकतो. कारण मला आठवत आहे की जेव्हा क्रिकेट सुरू झालं आणि मी राहायचो डोंबिवलीला, तर त्यामुळे मग आई वडिलांनी मला एक दिवस बसवलं. कारण माझे सगळे मित्र शाळेतले सगळे पुढे जाऊन इंजिनियर झाले आणि मी एकटाच. म्हणजे आमचं जेव्हा मित्र एकत्र यायचे तेव्हा त्यांचं डिस्कशन काय असायचं, अरे ये सबमिशन आहे आज, अरे ये प्रोजेक्ट आहे आज, रात को जाग के ये सब कम्प्लीट करना पडेगा. आणि मी एकटा आपला वेगळ्या ट्रॅकचा तिथे बसलेलो असायचो त्यांच्या गप्पांमध्ये. मला काय कळायचंच नाही. आणि मग त्यांनी जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर आपण उत्तर द्यायचो की तू काय करतोयस, मग सध्या असं असं, ही मॅच आहे, इकडे प्रॅक्टिस चालू आहे, मग ही टूर आहे. तर त्याच्यातनं मग आई वडिलांनी एकदा सांगितलं की बाबा रे, ह्याच्यात तू दोनच ऑप्शन आहेत तुला, आयदर क्रिकेटमध्ये सक्सेसफुल होशील किंवा बँकेत नोकरी करशील, तू ठरव काय करायचंय. सो देन आय डिसाइडेड की क्रिकेटमध्येच करिअर करायचं, कारण बँकेत नोकरी करायची नाही. कारण माझे वडील स्टेट बँकेत होते, त्यामुळे मी त्यांचं स्ट्रगल, त्यांचं फुल हार्डवर्क बघितलं. तर द ओनली ऑप्शन आय हॅड टू सक्सीड इन क्रिकेट. आणि मग त्याप्रमाणे तो प्रवास मी सुरू केला. ग्रेट, ग्रेट. So basically, it was completely support from your family, your parents, right? So Sure. they have suggested this game also, and then you have decided, no, instead of working in bank, I am going to play cricket only. But what was that your interest? की क्रिकेट मध्ये असा काय इंटरेस्ट होता, बॉलिंगचा, बॅटिंगचा, असा काय इंटरेस्ट? सो बेसिकली क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता आणि मग बॉलिंग ऑब्व्हियसली आवडायची. सो पहिले मी फास्ट बॉलिंग टाकायचो, पण मी एकदम असा स्लिम आणि किडकिडीत होतो, तर तेवढी स्ट्रेंथ नव्हती, तेवढी पॉवर येत नव्हती. तेव्हा मग त्या गोष्टी चेंज करून शाळेत मला त्या कोचनी मला सांगितलं की तू स्पिन टाकायला सुरू कर. कारण तेव्हा काय मला माहित नव्हतं की हाईट एवढी 6'5" होईल. सो मग मी स्पिन सुरू केली
आणि मग नंतर जेव्हा फ्रँक सरांबरोबर ट्रेनिंग सुरू झालं तेव्हा ऍडजस्टमेंट कशा करायच्या, हाईटचा ऍडव्हान्टेज कसा घ्यायचा आणि कुठे अकॉमोडेट करायचं, ह्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या आणि मग करिअर पाथ डिफाईन झाला. हो एक्झॅक्टली. सो यू नीड मेंटॉर, यू नीड कोच. वेळोवेळी तुम्हाला एक मार्गदर्शन लागतं आणि देन यू कॅन टर्न युअर डिसिजन. जसं आपण म्हणतो की शाळेतले शिक्षक आपल्याला जडणघडणीला मदत करतात आणि त्या पैलूंना कॉलेजचे प्रोफेसर बरोबर पैलू हे चांगलं वर्क करून त्यांना एक शेप देतात. तर तसंच क्रिकेटचं पण आहे. इनिशियली शाळेतले कोचेस तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप करून आयडिया देतात आणि नंतर ऍज यू ग्रो इन टू अ बेटर स्टेचर मग तुम्हाला जो कोच मिळतो तो तुम्हाला चांगला गाईड करतो, चांगला मेंटॉर होतो, चांगल्या गोष्टी शिकवतो, चांगल्या आणि वाईटच्या गोष्टींची जाण करून देतो. आय थिंक इन लाईफ लेसन ऑल्सो इट गेट्स इंटिग्रेटेड इन टू द सेम अनॉलॉजी. डेफिनेटली. मग तुम्ही म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा अभ्यास आणि स्पोर्ट्स म्हणजे आमच्या घरना सुद्धा हे सांगणं असायचं की स्पोर्ट्स खेळा, म्हणजे आवड आहे जोपासा, पण ते तेवढंच तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्षित करू नका. तर तुमचं कसं झालं, म्हणजे अभ्यासाकडे कसा फोकस असायचा? ऑफकोर्स, म्हणजे आता तेव्हा तर चॉईस पण नव्हता, अभ्यास तर करायलाच पाहिजे. फक्त एक गोष्ट झाली की आय वॉज लकी की माझ्या आई वडिलांनी माझ्याकडनं 80 आणि 90% अपेक्षा नाही ठेवली. सो आय वॉज लकी टू हॅव पेरेंट्स हू सपोर्टेड मी. नाही तर बघायचं काय असतं की तुम्ही 80% 90% मिळवा आणि दोन्ही करा. पण एक गोष्ट मला आई वडिलांनी त्यावेळेस शिकवली की जर का क्रिकेटला वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यावर फोकस करायचा आहे तर बाकीच्या गोष्टी तुला कॉम्प्रोमाइज करायला लागतील. जसं मित्रांबरोबर बाहेर जाणं किंवा टीव्ही बघणं किंवा ज्या दुसऱ्या गोष्टी असतात त्या सॅक्रिफाईस करून तो वेळ क्रिकेटला द्यायचा, म्हणजे अभ्यासाला वेळ जस्टिस देता येईल आणि परस्यू करून तुमचं बेसिक अकॅडमिक पाथ तुमचा चांगला राहील. आणि जर का क्रिकेटमध्ये काही नाही झालं तर यू हॅव अ फॉल बॅक ऑप्शन. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या खूप इव्हॉल्व्ह झाल्यात, आता खूप ऍडव्हान्स पण झाल्यात. टेक्नॉलॉजीमुळे खूप गोष्टी त्याचा खूप फायदा पण झालाय. पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेक्नॉलॉजीचा काही संबंधच नव्हता. म्हणजे लँडलाईन हा एकमेव सोर्स होता, मोबाईल तर खूप नंतर आला. तर त्या टेक्नॉलॉजीच्या ट्रान्झिशन मध्ये आमचं करिअर घडलं. सो ऑब्व्हियसली जे ऑप्शन होते त्याप्रमाणे ऍडजस्ट करणं, अकॉमोडेट करणं आणि त्याला ओव्हरकम करणं हा एकमेव मार्ग होता की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्याच मार्गाने आणि ह्याच डिरेक्शननी. त्यामुळे लकीली फॉर मी 5:05 सकाळची लोकल ट्रेन पकडायचो, 3:30-4 उठायचो. त्यामुळे संध्याकाळी उशिरा झोपायला लक्झरी नव्हती, कारण त्या हार्डवर्क शिवाय दुसरा पर्याय नव्हता. डोंबिवली कल्याण ठिकाणी तशा इक्विप फॅसिलिटी नव्हत्या. क्लोजेस्ट ठाणा होतं, पण ठाण्याला जसं पाहिजे तसं रिटर्न मिळायचे नाही. मग वानखेडे किंवा साऊथ मुंबईला प्रॅक्टिसला जायचं तर ती ट्रेन मिस झाली तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी मिस व्हायच्या. सो प्रत्येक गोष्टीची टाइम मॅनेजमेंट, रिस्पेक्टिंग टाइम, रिस्पेक्टिंग अदर्स टाइम, या सगळ्या ज्या मॅनेजमेंट लेसन्स आहेत या लहानपणीपासूनच इम्बाईब झाल्या. कारण आपण जर का वेळेत नाही पोहोचलो तर आपल्याऐवजी दुसरा कोणतरी खेळू शकेल ही भीती पण होती. सो या गोष्टींमुळे भरपूर शिकायला पण मिळालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेट्स मध्ये बॅटिंग प्रॅक्टिस मिळाल्या पाहिजे. आणि जर उशिरा पोहोचलं तर आमच्या मॅडमचं एक स्ट्रिक्ट धोरण असायचं, लेट आले नेट मध्ये बॅटिंग मिळणार नाही त्या दिवशी. मला लहानपणी एकदा असंच एक झालं. सो मी जेव्हा कल्याणला MCAचा जो कॅम्प होतो, समर कॅम्प, तेव्हा रामचंद्र सर म्हणून जे मुलुंडला राहायचे ते तिकडे हेड कोच होते. आणि सकाळची पहिली ट्रेन पकडून रामचंद्र सर जी कर्जत लोकल पहिली जाते टुवर्ड्स कर्जत, त्या ट्रेननी ते स्वतः पहिले असायचे. आणि फॉर सम रिझन मला काय झोप लागली का ते 5 मिनिटं उशीर झाला आणि त्या कर्जत लोकलच्या ऐवजी मी कसारा लोकलनी 7 मिनिटं लेट पोहोचलो. पण त्यांनी मला 3 दिवस प्रॅक्टिस करू दिली नव्हती. दॅट वॉज द फर्स्ट टाइम अँड द लास्ट टाइम आय वॉज लेट फॉर एनी प्रॅक्टिस सेशन. मग त्यानंतर ती डिसिप्लिन आपल्यामध्ये आपसुकच येते. म्हणजे स्पोर्ट्सचा इम्पॅक्ट आपल्या लाईफ वरती किती पडतो हे खऱ्या अर्थाने म्हणजे आपण जेव्हा अनुभवतो, सो ऑन द कोर्ट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय ह्याचं खऱ्या अर्थाने लक्षात येत नाही आपल्या. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही आतापर्यंत बरंच अचीव्हमेंट केलेलं आहे. सो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलीच मॅच
पहिलाच बॉल आणि पहिली विकेट लाईफ मधली. सो तो एक एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? आणि श्रीलंका आटापटूचं विकेट तुम्ही काढली होती तेव्हा 97-98 मधली जी पहिली मॅच तुमची होती. सो तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? ऍक्च्युली कसं झालं, सचिन तेंडुलकर आपला कॅप्टन होता त्या कम्प्लीट सिरीजला आणि त्या वर्षी. तर जेव्हा इंडियाची बॅटिंग झाली आणि सचिननी जेव्हा डिक्लेअर केलं, तेव्हा एकच ऑब्जेक्टिव्ह होता की 2 किंवा 3 विकेट या लास्ट 10 ते 15 ओव्हरमध्ये आपण काढूया, म्हणजे उद्या आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल. पण ती विकेट एवढी चांगली होती की मार्वन आटापट्टू चांगल्या याच्यात खेळत होता आणि सनथ जयसूर्या समोर होता. सो कसं असतं, तुम्ही पण क्रिकेट खेळलाय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जनरली डेब्यू मॅचला कॅप्टन तुम्हाला, किंवा इव्हन नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये सुद्धा, 1 ओव्हर आधी कॅप्टन तुम्हाला सांगतो की त्या एंडनी बॉलिंग टाकणार आहे. पण ऍज लक वुड हॅव इट, अनिल कुंबळे आणि राजेश चव्हाण टँडम मध्ये बॉलिंग टाकत होते. त्यामुळे मी कम्प्लीट मेंटली रिलॅक्स होतो की आज मला बॉलिंग टाकायची नाही, मला उद्या टाकायची. पण लास्ट बॉलला अनिल कुंबळेच्या याला मावननी 1 रन काढली, तर तिकडनं ऑफ स्पिनर टाकत होता. तर काय माहिती, आय वॉज लकी की गॉड सेंड हे होतं. सचिनला रिअलाइज झालं की राईट हँडर आलाय, तर निलेशला 1 ओव्हर देऊया, कारण लास्ट ओव्हर ऑफ द डे होती. तर सचिन तो जेव्हा क्रॉस करत होतो, मी माझ्या एका फील्ड पोझिशनवरून दुसरीकडे जात होतो, तेवढ्यात सचिननी बोललो, निलेश ओव्हर टाक पटकन चल. आणि मी जेव्हा अंपायरकडे गेलो तर तो अंपायर म्हणाला, तुझ्याकडे 2 मिनिटं आहेत, तू पहिला बॉल टाकला नाही तर आय एम कॉलिंग इट अ डे. सो माझी जी अख्खी प्रोसेस होती, जी बॉल प्रिपरेशन, स्ट्रेच करायचं, कुठे फोकस करायचा, हे खूप फास्ट ट्रॅक मोड मध्ये मी केलं. कारण अंपायर वॉज काउंटिंग की 1 मिनिटच्या आत तू बॉल टाकला नाहीस तर आय एम कॉलिंग इट अ डे, मग तुला उद्या चान्स मिळेल. तर मग मी ते फटाफट, त्यामुळे मला त्या मोमेंटला जास्त फोकस किंवा विचार करायला मिळाला नाही. माय ओनली अँड सोल थॉट प्रोसेस वॉज की हा बॉल चांगला टप्प्यावर पडू देत, सो दॅट माझी एम्बॅरसमेंट होणार नाही माझ्या डेब्यूला. अँड आय थिंक प्रॉब्ली गॉड हॅड सम अदर थिंग्स, आयडियाज फॉर मी. तो बॉल टाकला, तो चांगला पडला आणि मार्वन आटापट्टूने निक केला आणि नयन मोंगे यांनी तो ब्रिलियंट कॅच घेतला, अँड रेस्ट इज हिस्ट्री. सो फॉर मी आय थँक सचिन तेंडुलकर की त्यांनी त्यावेळेस म्हणजे मला, कारण मी कम्प्लिटली अनप्रिपेअर्ड होतो, पण त्यांनी ती ओव्हर दिली आणि मी तो बॉल रेग्युलरली ह्याच्या मोशन मध्ये टाकला आणि द रेस्ट इज हिस्ट्री. Great. Again, it is a teamwork, right? And cricket is always a teamwork. So तुम्ही कसं काय, म्हणजे सी डोंबिवली टीम, मुंबई प्रवास, आणि मग मुंबईची टीम पण एक मोठं प्रस्थ आहे. सो व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? कसं होतं म्हणजे, आता कसं आहे, डोंबिवलीला मी जन्मलो आणि वाढलो, माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं. आणि जेव्हा तुम्ही मुंबई टीम मध्ये येतात तेव्हा तुम्हाला डिफरंट कल्चरची लोक, वेगवेगळे ह्याच्यात, त्यामुळे मी खूप बुजलेलो आणि दबलेलो असायचो. कारण इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन कसं करणार, भीती वाटायची. कारण आपण 8वी 9वी 10वीत फक्त इंग्लिश शिकलोय, आणि ते सुद्धा पास होण्यापुरतं. म्हणजे फ्लुएन्सी, ग्रामॅटिकल पार्ट्स, अंडरस्टँडिंग, सेंटेन्स फ्रेमिंग, ह्या ज्या गोष्टी होत्या याची भीती होती की समोरचा कुठला बोलायला आला आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्याशी आपण कॉन्व्हर्सेशन कसं करायचं, सो हे ओव्हरकम करायचं, मग जाऊन तिकडे हे करायचं. सो माझ्यासाठी मग मी एक वेगळा थॉट सुरू केला. माझी स्ट्रेंथ काय आहे, मी ऍज अ बॉलर माझा जॉब आहे विकेट काढायचा, आणि हे मला फ्रँक सरांनी शिकवलं. कारण फ्रँक सर जरी तुम्हाला इंग्लिश येत नसतं तरी तुमच्याशी ते कॉन्व्हर्स करायचे. म्हणजे त्यांनी एवढे एफर्ट घेतले, आमच्यासारख्या बरोबर भरपूर मुलं होती ज्यांना मराठी होत होतं, त्यांनी डिक्शनरी घेतली इंग्लिश टू मराठी आणि ते कीवर्ड्स बोलायला लागले. सो आम्हाला तो कॉन्फिडन्स आला की जर का फ्रँक सर आपल्यासाठी जाऊन मराठीचा एफर्ट घेत आहेत तर आपण इंग्लिशचा एफर्ट का नाही घ्यायचा. सो दॅट वॉज अ आईस ब्रेकर फॉर अस. त्याच्यामुळे मग कॉन्फिडन्स आला की आपण कॉन्व्हर्स करू शकतो. मग त्यांनी एक गोष्ट समजावली की तू तुझ्या ऍज अ जॉब डिस्क्रिप्शन किंवा तुझं KRA मध्ये काय आहे, तुझा जॉब डिस्क्रिप्शन आहे तुला 5 विकेट काढायचे. जर का तू 5 विकेट रेग्युलरली काढशील तर तू कॉन्फिडंट होशील. जेव्हा तू कॉन्फिडंट होशील तेव्हा ते कुठल्याही बॅकग्राऊंडचे लोक असतील ते तुला एक्सेप्ट करतील, कारण ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. त्यांना तुझं महत्व टीम मधलं कळेल. अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड थिंकिंग. मग हे जे थॉट प्रोसेस होते की ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल, मी कॉन्व्हर्सेशन कसं करू, हे बाजूला जाऊन माझा सिंगल ऑब्जेक्टिव्ह फोकस राहिला की विकेट काढायचा. जेव्हा मी विकेट काढायला लागलो, जेव्हा कॉन्फिडंट बनलो, तेव्हा आय फेल्ड लाईक आय बिलॉंग इन द ड्रेसिंग रूम. अँड वन्स यू फील दॅट यू बिलॉंग इन दॅट ड्रेसिंग रूम,
then the rest of the things become a lot easier. ग्रेट. सो इथे असं नमूद होतं की आपल्याला मिळणारे आपले जे गुरु वेळोवेळी असतात, मेंटर्स, कोचेस, त्यांचं एक महत्व आणि आता येणाऱ्या काळातले बदलते एक स्वरूप थोडं वेगळं झालंय. तुम्ही आता जे सगळं सांगितलं, लोकल ट्रेन पासूनचा प्रवास आणि आता येणारे, आणि आपल्या वेळेला एक महत्वाचं साधन म्हणजे हे कमी होतं, त्याच्यामुळे डेफिनेटली आपला फोकस होता. Distractions कमी होते. या तर तिथे तुम्ही कसं काय आता मार्गदर्शन करू शकता मुलांना? I think one of the key factor is how do you manage your time. See, तुम्हाला लाईफ मध्ये नाही म्हणता आलं पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू तुम्ही कशी क्रिएट करता. कारण आजच्या फास्ट लाईफ मध्ये टेम्पटेशन्स पण खूप आहेत, डिस्ट्रॅक्शन्स पण खूप आहेत. पण तुमचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असेल तर तुम्हाला कळतं की मला हे करायचं नाहीये आणि मला हे करायचंय. आणि जर का हे करायचंय तर मग त्याला लागणाऱ्या ज्या अलाइड गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः कशा लेअर अप करताय किंवा कशा फोकस करताय किंवा त्याला कसं तुम्ही स्टेप अप करताय. कारण आपण सगळे क्रिकेटमध्ये एक गोष्ट म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सेशनला जाता किंवा मॅच प्रॅक्टिसला जाता तेव्हा आज तुम्ही ठरवल्याप्रमाणे च्या पेक्षा 1% जास्त एफर्ट दिलेत का. जर का ते तुम्ही दिले असतील तर तुम्ही इम्प्रुव्हमेंटच्या दिशेने तुमची पावलं उचलायला सुरू केलं. इफ यू थिंक इन दीज डिरेक्शन्स बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात. बट इफ यू थिंक की आज मला जरा बरंच वाटत नाहीये किंवा आज मला थोडंसं कंटाळा आलाय तर मी आज रेस्ट घेतो, नाही, आजच्या दिवशी डबल एफर्ट देऊन तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी केल्या तर एखाद्या मॅच सिच्युएशन मध्ये तुम्हाला असं होईल की तुम्हाला पाहिजे तसं होत नाहीये. पण त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी स्टेपअप करून तुमच्याकडे तुमच्या खांद्यावर परफॉर्मन्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा टीमची जबाबदारी आहे, तर ती जस्टिफाय करायला एव्हरी डे इज नॉट गोइंग टू बी युअर गुड डेज. तुम्हाला खराब दिवस येतात, तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी होत नाहीत, तेव्हा तुम्ही कसे आउटप्ले करता किंवा तुम्ही कसे स्टेपअप करता. आय थिंक ह्या मुलांना ह्या डिस्ट्रॅक्शनच्या ओव्हरकम करण्यासाठी हा थॉट जेव्हा ते विचार करतील इम्प्रुव्हमेंटचा, डेव्हलपमेंटचा, फोकस वाढवण्याचा, डेडिकेट राहण्याचा, कमिटेड राहण्याचा, अशा जेव्हा तुम्ही लेअर अप करता तेव्हा तुमचा प्रवास डेव्हलपमेंटच्या दिशेने नक्कीच होतो. एक्झॅक्टली. सो इथे तुम्ही अनेक वेगवेगळे आतापर्यंत लॉट ऑफ सक्सेसेस, फेलियर्स यू हॅव सीन इन लाईफ. आपण एक असंही बघतो की एक गड किल्ला सर करून आल्यानंतर एक दिवस जल्लोष करून घ्या, दुसरा अगले दिन से फिर से स्टार्टअप फ्रेश. सो नवीन गड किल्ला सर करण्याची म्हणजे ती तयारी, ती मानसिकता मुलांमध्ये असण्याची पण गरज आहे, किंवा ती नुसतीच मुलांमध्ये नाही तर पालकांमध्ये सुद्धा ते असणं गरजेचं आहे, की म्हणजे त्या गोष्टीच कितपत आपण काय म्हणतो आपण त्याचा उहापोह करावा किंवा त्या गोष्टीचं आपण किती अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट सतत करत राहावं की पुढे जाणं गरजेचं आहे. सो असं तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आलं असेल किंवा तुमच्या कोचनी वेळोवेळी, घरच्यांनी वेळोवेळी तुम्हाला ते हायलाइट केलं असेल. इनफॅक्ट तुम्ही आता जसं नरेट केलं की माझ्या पहिल्या टेस्ट मॅचला आय वॉज लकी टू गेट अ विकेट ऑन माय फर्स्ट बॉल, बट नो बेटर पर्सन देन मी हू कॅन टॉक अबाउट द वेगरीज ऑफ क्रिकेट इन द सेम टेस्ट मॅच. कारण माझा पहिला बॉल, ऍज पीपल से इट्स अ वंडर बॉल, रिमेनिंग 69.5 ओव्हर्स आर माय थंडर बॉल्स. कारण मला त्या 69.5 बॉल्सला मला एकही विकेट नाही मिळाली आणि नेक्स्ट 3 days आय वॉज लुकिंग आउट फॉर दॅट सेकंड विकेट. सो द वेगरीज ऑफ क्रिकेट आय एक्सपिरियन्स्ड फर्स्ट हँड इन माय फर्स्ट टेस्ट मॅच. की मला पहिल्या बॉलला सक्सेस मिळाला, ब्रिलियंट, पण पुढचे 3 दिवस मी दुसरी विकेट काढण्यासाठी तरसत होतो आणि मला दुसरी विकेट मिळाली नाही. So this is what cricket teaches you, and this is how you have to face that. Ki in a same test match, on one day I was right up there on a high, and for next 3 days I was completely down. मला एक गोष्ट आठवते याची की मी जेव्हा ती विकेट काढली ना तेव्हा श्रीलंकन टीम आणि इंडियन टीम एकाच फ्लोअरला राहत होते कोलंबोच्या एका हॉटेलला. तर तेव्हा मुथाया मुरलीधरन आम्ही उतरून आलो बसमधनं आणि मला बोलला गुड लक, सॉरी कॉंग्रॅच्युलेशन्स, बट गुड लक फॉर नेक्स्ट 3 days. तर मला ह्याचं महत्व 3 दिवस मी जेव्हा फिल्डिंग केली आणि मला विकेट मिळाले तेव्हा मला कळलं. सो ह्या ज्या चॅलेंजिंग गोष्टी असतात ह्या तुम्हाला लाईफ लेसन पण शिकवतात आणि क्रिकेटमध्ये बाउन्स बॅक कसं करायचं पण शिकवतात. कारण फेलियर इज इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ जर्नी. हाऊ डू यू अड्रेस फेलियर अँड हाऊ डू यू ओव्हरकम दोज फेलियर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि स्पोर्ट जे आपल्याला आपण जे खेळल्यानंतर एक गोष्ट शिकवतं की स्पोर्टमध्ये आपल्याला रिटेक्स नाही आहेत.
एक्झॅक्टली. Absolutely. सो आपले जे प्रेपरेशन असतं दॅट हॅज टू बी परफेक्ट, दॅट हॅज टू बी इमॅक्युलेट, ज्याच्यामुळे तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये जाता, तुम्हाला ती सिच्युएशन हँडल करायला शिकवतं, तुम्हाला त्या चॅलेंजिंग टफ टाइम मध्ये त्या सिच्युएशन ओव्हरकम कशा करायच्या हे शिकवतं. आणि फॉर मी आय टेक दॅट एज अ एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह. ग्रेट. म्हणजे कोणतेही म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर नॉट ओन्ली क्रिकेट पण कोणतेही करिअर किंवा स्पोर्ट तुम्ही निवडले तरी मेहनत ही आलीच. मग तिकडे सक्सेस, फेलियर, अप्स अँड डाऊन्स, ऑन द कोर्ट डिसिजन हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेच. सो आपण स्पोर्ट्सचा विषय जसा पाहिला तर भारतामध्ये आपण अजूनही तशाच पद्धतीने विचार करतो की हॉबी म्हणून जास्त पाहिला जातो. बऱ्याचदा असं म्हणतात की म्हणजे अनेकदा आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो लहान मुलांचं सुद्धा तेव्हा हा तू खेळ पण अभ्यास आय थिंक फ्रीज सो बेसिकली कसं आहे, लहान मुलांची आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करत असतो तेव्हा 10वी पर्यंत खेळ, 12वी पर्यंत खेळ, और आता 10वी ते नंतर हे कर, देन तो एक ब्रेक लागून जातो. तर तुम्ही ज्या पद्धतीने आता खेळलेले आहात किंवा आपला एक जर्नी तसा सेमच आहे. मगाशी तुम्ही 5ची गाडी किंवा हे सगळं आम्ही पण केलेलं आहे, त्याच्यामुळे वी कॅन डेफिनेटली रिलेट ऑल दिस थिंग्स. सो तुमचं पालकांना काय म्हणणं आहे किंवा आता जो तो पहिला बॉल ते त्याच विकेट मधला तर हे तिकडे पालक थोडस ना वेगळ्या पद्धतीने बोलतात. ते फेल्युअर फेस करणं इज व्हेरी डिफिकल्ट फॉर पॅरेंट्स ऍक्च्युली. पण आय थिंक ह्याच्यात सगळ्यात फंडामेंटल चॅलेंज कुठली आहे माहितीये का? आजच्या जमान्यात आपण एक ऍडवाइस पेरेंट्सना नक्कीच देऊ शकतो की तुमच्या मुलाला किंवा मुलीला तो खेळ खेळू द्या, तुम्ही त्यांच्यासाठी तो खेळ खेळू नका. एक्झॅक्टली. कारण बऱ्याचदा काय होतं की पेरेंट टेंड टू ओव्हरस्टेप, म्हणजे फेल्युअर माझ्या मुलाला आलंच नाही पाहिजे, इट शुड नेव्हर बी. इनफॅक्ट तुम्ही असं एनकरेज करायला पाहिजे की फेल होऊ देत, त्यातनं ते जास्त शिकतील. कारण माझी स्वतःची पर्सनल एक पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा थिअरी आहे की आज माणूस फेल्युअर मधनं जास्त शिकतो सक्सेसपेक्षा. पण तुम्ही जर का फेल्युअर एन्काउंटरच करू दिले नाहीत, त्यांना त्याचे रिअलायझेशनच नाही झाले, तर त्यांना सक्सेसचं सॅटिस्फॅक्शनच मिळणार नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही त्यांना ते एनकरेज करायला लावा, त्यांना फेल होऊ देत, त्यांना चुका करू देत, त्यांच्या चुका तुम्ही नीट समजावून सांगा. पण चुका होतील म्हणून त्यात अटेम्प्टच करायचा नाही, आय थिंक इज अ रॉंग पाथ. आणि आजचे पेरेंट्स बऱ्याचदा ह्या चुका खूप कॉमनली करतात. मुलांसाठी खेळ खेळतात, ते कोच बरोबर भांडतात किंवा टीचरला क्वेश्चन करतात. ते त्यांनी पहिले थांबवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच त्या मुलाची किंवा त्या मुलीची डेव्हलपमेंट चांगल्या दिशेने होईल. जर नाही करू दिलं तर तुम्हीच स्वतः ऍज अ पेरेंट तुमच्या मुलांच्या डेव्हलपमेंटमध्येच अडथळे आणताय, आणि दॅट नीड्स टू बी स्टॉप्ड ऍट द अर्लिएस्ट. कारण त्यांना त्यांची जर्नी करू देत. तुमचे गोल जे झाले नाहीयेत ते तुम्ही त्यांच्यात बघू नका. ते जेव्हा एका स्टेजला पोहोचतील तेव्हा तुमच्या ऍस्पिरेशन्स ते कम्प्लीट करतील. पण तुम्ही ते आत्तापासूनच त्यांना तुम्ही हेच करायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, एवढंच करायला पाहिजे आणि फेल व्हायचं नाही, हा कॉन्सेप्ट अजिबात. सगळ्यात पहिली गोष्ट पेरेंट्सने आयडेंटिफाय करायला पाहिजे आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे का नाही, एक्झॅक्टली. आणि त्याप्रमाणे त्यांची जर्नी त्यांना सुरू करू. एक्झॅक्टली. म्हणजे मॅक्समॅन तर्फे आम्ही हेच काम करतो पहिले की यू जस्ट हॅव टू आयडेंटिफाय. आणि तुम्ही मगाशी सांगितलं ते ब्रेक्स की ते यू नीड टू अॅनलाइज. एका प्रत्येक टप्प्याला यू नीड टू अॅनलाइज. आणि तुम्ही गेल्या 10 वर्षापासून एक खूप मोठं काम करून ठेवलेलं. तर त्या जर्नीसाठी ते कसं तुम्ही प्रोत्साहित झालात किंवा व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस हे करताना? इट वॉज शुअर बाय ऍक्सिडेंट. कसं झालं, IPL 2008 ला इंट्रोड्यूस झाली. मला IPLचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं नव्हतं. सो आय वॉज अबाउट टू थिंक की मी हे क्रिकेट कंटिन्यू करू नाही करू, रिटायर व्हायचं, रिटायर नंतर काय ऑप्शन सिलेक्ट करायचे. बट लकीली सिन्स आय वॉज ट्रॅव्हलिंग ओव्हरसीज अँड वर्ल्ड वाईड, आय कुड सी वन एक्सपोजर की स्पोर्ट्स या क्षेत्रात खेळण्या व्यतिरिक्त तुम्ही करिअर करू शकता. याचं एक इंटरनॅशनल एक्सपोजर खूप चांगलं होतं. त्याला इंडियात कुठेही एस्टॅब्लिशमेंट नव्हती. सो दॅट वॉज समथिंग विच गॉट एक्साइटेड. आणि इन फॉर्म ऑफ IPL जेव्हा ललित मोदी तेव्हाचे चेअरमन यांनी एका ओव्हरसीज एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं मॅनेज करायचं, दॅट वॉज आर ट्रिगर पॉइंट की अरे आपल्या इंडियात 200 किंवा 300 ट्रेंड प्रोफेशनल्स नाही आहेत का जे IPL सारखा इव्हेंट मॅनेज करतील. आणि त्यावेळेस उत्तर होतं नो,
वी डोंट हॅव एनी ट्रेंड प्रोफेशनल. आणि दॅट्स हाऊ आवर जर्नी बिगॅन. मी आणि बायकोनी मग वी ट्रॅव्हल्ड ओव्हरसीज, सिंगापूरला गेलो, दुबईला गेलो, इंग्लंडला गेलो, टू अंडरस्टँड हाऊ दॅट बिझनेस ऑफ स्पोर्ट्स स्पेस ऑपरेट्स. आणि मग तिकडनं आम्ही बऱ्याचशा गोष्टी आणल्या आणि 2010ला IISM आम्ही इंट्रोड्यूस केलं. कारण आजही इंडियात जर का तुम्ही बघितलं, कॉन्टेंट इंडियनाइज व्हर्जन अजूनही कुठेही अवेलेबल नाहीये. वी स्टील रिलाय ऑन EPL, ला लिगा, NBA, NFL या सगळ्या गोष्टींना, पण त्यांचे इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस इन स्पोर्ट्स आर 40, 50, 60 इयर्स ओल्ड. आपल्याकडे आत्ता कसं असतं, एखाद्या देशात स्पोर्ट एस्टॅब्लिश कधी होतं, जेव्हा स्पोर्ट्स अॅन्युअल प्रॉपर्टीज इंट्रोड्यूस होतात इन फॉर्म ऑफ IPL आणि मॅरेथॉन इंडियात, तेव्हा त्याचा इमर्जन्स झाला. सो टेक्निकली स्पीकिंग आपली इंडियन स्पोर्ट इंडस्ट्री पर से इज ओनली 13 to 15 year ओल्ड. आणि गेल्या 12 वर्षातला ते 15 वर्षातला जर्नी बघितला तर IPL नंतर जवळजवळ 14 ते 15 नॅशनल लीग्स एस्टॅब्लिश झाल्यात वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या. दॅट्स हाऊ स्पोर्ट इज इव्हॉल्विंग. त्याच्याबरोबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत. सो आम्ही जेव्हा IISM इंट्रोड्यूस केलं, आमच्याकडनं पण खूप चुका झाल्या, कारण आम्ही पहिले होतो ज्यांनी हे सुरू केलं. त्यामुळे काही बेंचमार्क नसतो आपल्याला की ह्यांना फॉलो करायचंय, असं चेंज करायचंय किंवा हे ऍस्पिरेशन्स आहेत. तर आम्हाला स्वतःला ते बेंचमार्क क्रिएट करायला लागले. आणि अजूनही आम्ही तोच कॉन्स्टंट एंडेवर आहे की ज्या चुका होतात, आमचा एक फक्त फोकस असतो की त्या चुका रिपीट नाही करायच्या, कॅन्डिडली ऍक्सेप्ट करायच्या आणि त्याच्यावर वर्क करायचं. देन ओनली इम्प्रुव्हमेंट येते, डेव्हलपमेंटचा अजेंडा राहतो. अँड दॅट्स हाऊ IISM जर्नी स्टार्टेड 11 years back. सो बेसिकली आपण अशी मेंटॉर्स बद्दल बोललो किंवा अनालाइज करण्याबद्दल बोललो, किंवा त्याच्यामध्ये मग आता तुम्ही जी सिलेबस घेता त्याचा म्हणजे काय दृष्टीने ते सिलेबस क्रिएट केलं आहे, किंवा काय, व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस व्हाईल क्रिएटिंग दॅट? आम्ही जेव्हा 11 वर्ष पूर्वी सुरू केलं तेव्हा आमच्याकडे एकच सिंगल प्रोग्राम होता, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, ऑटोनॉमस प्रोग्राम 9 महिन्याचा. आणि गेले 4 वर्ष आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी बरोबर कोलॅबरेट करून बॅचलर्स अँड मास्टर्स डिग्री क्रिएट केली इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट. याचा फोकस असा झाला की ओव्हर द पिरियड आम्हाला कळलं की आता ह्याची गरज इंडस्ट्रीमध्ये आहे. तर जेव्हा सिलेबस डिझाईन करायची वेळ आली तेव्हा जनरल मॅनेजमेंट हा एक बेस ठरवला आणि त्याच्यावर 50%, 40%, 60% डिपेंडिंग ऑन अ सब्जेक्ट आम्ही त्याला स्पोर्ट्सचं लेअरिंग दिलं. म्हणजे आज मार्केटिंग किंवा याच्यात आपण नोकिया थिअरी इज कन्सिडर्ड एज द बेस्ट थिअरी फॉर मॅनेजमेंट थिअरी. आम्ही ती रिप्लेस करून IPL थिअरी आणली. तर ते मुलांना समजायला खूप सोपं होतं, कारण त्यांना त्या क्षेत्रात करिअर करायचंय किंवा कुठल्या लीग्स फेल गेल्या आणि का गेल्या ह्याचं अनालिसिस करणं जास्त त्यांना आवडीने ते इंटरेस्ट घेऊन करतात. कारण माझं सिम्पल म्हणणं आहे की मॅनेजमेंट थिअरीज किंवा मार्केटिंग थिअरीज किंवा फायनान्शियल या प्रिन्सिपल थिअरीज रिमेन्स द सेम. त्याची जी अनालॉजी आहे ती तुम्ही स्पोर्ट्सनी लेअर केली ना, त्याचा ऍक्सेप्टन्स, त्याचं समजणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप फास्ट होतं. सो व्हॉट वी डिड वॉज वी ऍक्च्युअली चेंज दॅट थॉट प्रोसेस. आम्ही इंडियनाइज व्हर्जन केले, त्यांना इंडिया कॉन्टेक्स्ट दिले आणि इंडिया कॉन्टेक्स्ट प्रमाणे त्याला लेअर अप केलं. अजूनही आपल्याकडे रिसर्चचं महत्व काहीच नाही, कारण आपल्याकडे डेटा नाहीये. आम्ही गेली 2.5-3 वर्षात आत्ता आम्ही एक एंडेवर सुरू केला. गेल्या 3 वर्षात आम्ही जवळजवळ 50 ते 55 नॉलेज रिपोर्ट क्रिएट केले. का? कारण कुठेतरी त्यांना रेफरन्स पॉइंट मिळू देत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण इंडियन असून सुद्धा इंडिया इज ओनली 1% प्लेइंग स्पोर्ट प्लेइंग कंट्री. 138 करोडच्या आपल्या लोकसंख्येत आपण फक्त 1% पार्टिसिपेटरी स्पोर्ट मध्ये आहोत. सिंगापूर 33% आहे, आपल्यापेक्षा जास्त. आपण 65 to 67% स्पोर्ट लव्हिंग कंट्री आहोत. आपल्याला खेळ बघायला आवडतो, पण आपण खेळ खेळायचा आपला जो उद्देश असतो तो खूप फिल्टर्ड असतो. सो आम्ही त्या स्टॅटिस्टिक्सवर काम करायला सुरू केलं. स्कूल क्रिकेटमध्ये चॅलेंज कुठे येतो, त्याचे ट्रान्झिशनल फेजेस काय आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शाळेत मुलांना एनकरेजमेंट खूप मिळते, पण शाळा टू हायर एज्युकेशन आपल्याकडे डिफाईन पाथवेज नाहीये, आपल्याकडे क्रेडिट पॉईंट ट्रान्सफर्सच नाहीयेत. त्यामुळे मुलांकडे आणि आई वडिलांकडे एकच ऑप्शन असतो की आयदर खेळ खेळायचा किंवा शिक्षण करायचं. खेळ आणि शिक्षण
एकत्र आपण करूच शकत नाही. आजच्या घडीला सुद्धा आपण ऑलिम्पिकमध्ये चांगलं केलंय, पॅरा ऑलिम्पिकमध्ये चांगलं केलंय, पण युनिव्हर्सिटीच्या थ्रू ऑलिम्पियन अजूनही प्रोड्यूस झालेले नाहीयेत. एक्झॅक्टली. ग्लोबल प्रॅक्टिस बघाल तर इट्स अ कॉमनली एस्टॅब्लिश प्रॅक्टिस की युनिव्हर्सिटी मधनं ऑलिम्पियन्स पण तयार होतात. तर हे जे ट्रान्झिशन आहे, आम्ही ह्याच्यावर आता खूप काम करायला सुरू केलंय. आणि आमच्याकडे तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो 80 ते 85% मुलं आहेत की आजच्या तारखेला स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल खेळलेली मुलं आहेत, जे अनफॉर्च्युनेटली फॉर्म, इंजुरीज, सिलेक्शन, बाकीच्या गोष्टींमुळे खेळ परस्यू करू शकले नाहीत. त्यांना खेळात करिअर करायचं. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं याच्यामुळेच हे जे तुम्ही सांगितलं ते मुद्दे अगदी म्हणजे फारच व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि ब्लंटली प्रॅक्टिकल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्ही आता शेअर केली जी, त्याच्यामुळेच मला कुठेतरी असं वाटतं की पालकांच्या मनात किंवा असा विचार येऊ शकतो की त्यांना सस्टेनेबल इन्कमच्या दृष्टीने कशा पद्धतीने ती मुलं काम करू शकतात, किंवा तुम्ही तर तिकडे नॉट ओनली टीचिंग बट यू ऑल्सो प्रोव्हाइड देम ऑपॉर्च्युनिटीज इन टू प्लेसमेंट्स आणि हे, तर त्याबद्दल पण थोडं शेअर करा ना. कसं आहे माहितीये का, माझी एक सिम्पल थॉट प्रोसेस आहे ह्याच्यात. ऍज पेरेंट्स ऑल्सो आय हॅव टू आस्क अ क्वेश्चन टू ऑल द पेरेंट्स की तुम्ही जे आता करिअर केलंय, इज इट युअर लाईक टू लव्ह प्रोफेशन? 9 out of 10 times the answer is no. Correct. त्यांना काहीतरी एक वेगळं करायचं होतं, they ended up becoming something else. Yeah. Correct. So if you create that opportunity in your child, allowing him or her to make a career in their liked and loved profession, माझ्या आई वडिलांनी मला ते करू दिलं, त्यामुळे मी आज इथे उभा आहे. Correct. Why don't you become those parents जिथे आज त्या क्षेत्रात भरपूर ऑपॉर्च्युनिटीज पण मिळत आहेत, करिअर ग्राफ्स चांगले सक्सेसफुल होत आहेत, आणि प्लस त्यांना त्याच्यात सॅटिस्फॅक्शन पण मिळते. मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना नेहमी एक गोष्ट सांगतो, क्रिकेट खेळल्यानंतरची माझं जे करिअर आहे, आय लव्ह माय मंडेज. आणि बरेचसे जे आता वर्किंग पेरेंट्स असतील त्याच्याशी रिलेट करतील की मला सोमवारी सकाळी ऑफिसला जायला खूप आवडतं, कारण आय लव्ह व्हॉट आय डू. आज मी ISM इंट्रोड्यूस केलंय, मला कधी कधी रविवार आवडत नाही कारण ऑफिसला जायला मिळत नाही. तर अशी जी गोष्ट आहे, हे तुम्ही तुमच्या मुलांना द्याल तर त्याचं सॅटिस्फॅक्शन तुमच्यासाठी पण ऍज पेरेंट्स आणि त्या मुलांसाठी ऑल्सो, की त्यांनी त्या क्षेत्रात चांगलं सक्सेसफुल करिअर केलं, हे बघायला तुम्हाला ऍज पेरेंट्स सुद्धा खूप अभिमान वाटेल. आय थिंक यू शुड एनकरेज देम टू डू दॅट, बिकॉज स्पोर्ट इज ऑल अबाउट पॅशन. आणि इफ यू अलाव देअर पॅशन टू कन्वर्ट इन टू अ प्रोफेशन, तुमच्यासारखे एनकरेजिंग पेरेंट्स नसतील आणि त्या मुलांसारखे सॅटिस्फॅक्टरी स्टुडंट नसतील. ऍब्सोल्युटली. आणि एखादा चांगला स्पोर्ट्स पर्सन हा चांगला माणूस पण असतो, त्याच्यामुळे डेफिनेटली तो एक समाजामध्ये चांगला. बरोबर आहे. इफ आय कॅन इंटरजेक्ट, कसं आहे, एक चांगला खेळाडू चांगला स्पोर्ट्समन असतो, चांगला माणूस का असतो? कारण आपल्या खेळाच्या लाईव्ह स्पोर्ट मधला सगळ्यात फंडामेंटल गोष्ट कुठली आहे की आपल्याला रिटेक्स नसतात. ऍब्सोल्युटली. एखादी चूक झाली तर ती चूक किंवा बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन नाही आपल्याला. कुठल्याही स्पोर्टला तुम्ही घ्या, क्रिकेट घ्या, कुठलाही स्पोर्ट घ्या, आपल्याला रिटेक्स नाहीयेत की ही चूक सुधारायची संधी त्यावेळेस परत मिळणार नाही. एखादा कॅच सुटला तर कॅच सुटला, तुम्ही आउट झाला तर तुम्ही ड्रेसिंग रूम मध्ये परत आहात, किंवा तुम्हाला 4 6 मारल्या तर तुम्ही ते परत नाही करू शकत रिव्हर्स, की तुम्ही बॉलर म्हणून 4 6 खाल्ले. सो वेन यू प्रिपेअर, द ब्युटी ऑफ स्पोर्ट इज युअर प्रिपरेशन नीड्स टू बी 120% फॉर यू टू गिव्ह दॅट 100% वेन दॅट मोमेंट अराइज. आणि ह्याचं प्रिपरेशन खूप स्पेसिफिक आणि पर्टिक्युलर असतं. अँड इफ यू पुट दॅट प्रॅक्टिस इन टू युअर वर्क लाईफ, तुमच्या चुका पण कमी होतात आणि तुमचं प्रिपरेशन चांगलं असतं, तुम्ही अनालाइज चांगलं करता आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे प्लॅन्स रोल आउट करता. सो आय थिंक इट्स अ बेस्ट केस सिनारिओ. 2च प्रोफेशन असे आहेत जगात जिकडे फेल्युअर आणि रिटेक अलाउड नाहीये. वन इज स्पोर्ट अँड सेकंड इज फोर्सेस. करेक्ट. ऍब्सोल्युटली ट्रू.
So IISM is the proud recipient of Rashtriya Khel Protsahan Puraskar from our Honorable President of India, Ram Nath Kovind ji. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू Yes. IISM फॉर दॅट. आणि याबद्दल आम्हाला शेअर करा थोडस. Absolutely. I think it is one of the most satisfying moment for me as an individual after I received my India cap. The second proudest moment. माझी पहिली प्राऊड मोमेंट होती when I received my India cap. आणि सेकंड when I received this. पण ह्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. हा अवॉर्ड मी आणि माझ्या बायकोनी ऍज अ को फाउंडर आम्ही आमच्या स्टुडंट्स, आमच्या अल्युमिनायज, आमचे फॅकल्टीज आणि आमचे असोसिएट्स जे इंडस्ट्रीवाले आहेत त्यांच्या वतीने स्वीकारला. कारण त्यांच्याशिवाय IISM आज इथे पोहोचूच शकलं नसतं. Exactly. त्यांनी आम्हाला जसं सपोर्ट करून, गाईड करून, एनकरेज करून वेळोवेळी हे केलं. आणि आमचे स्टुडंट्स जे आमचे अम्बॅसिडर बनले, इंडस्ट्रीत जाऊन त्यांनी काम केलं, त्यांनी चांगलं सक्सेसफुल काम डिलिव्हर केलं. आमच्या एम्प्लॉईजनी ज्या प्रकारे आम्हाला या जर्नीमध्ये आम्हाला साथ दिली, आय थिंक विदाउट देअर सपोर्ट वी वुडंट हॅव अचीव्ड अँड रिसिव्ड दिस. सो हा जो मोमेंट आहे, प्रेसिडेंट तुमचं कॉन्ट्रीब्युशन रेकग्नाइज करणं, हा अवॉर्ड आम्ही त्या सगळ्यांच्या वतीने रिसिव्ह केला. कारण कसं असतं, तुम्हाला टिप ऑफ द आईसबर्ग दिसतं, पण त्याच्या खाली जी मेहनत आहे सगळ्यांची ती कधी कधी इग्नोर होते. बट इफ यू डोंट अक्नॉलेज दॅट, इट्स इनजस्टिस टू ऑल दोज एफर्ट्स विच आर पुट इन फॉर अस टू बी देअर. पण मोस्ट सॅटिस्फाईंग मोमेंट मला आणि माझ्या मिसेसला होती की आम्ही जेव्हा तो अवॉर्ड रिसिव्ह करायला मंत्रालयात गेलो, कारण व्हर्च्युअल झालं, तेव्हा 2 मुलं जी असाइन केली होती आम्हाला रिसिव्ह करण्यासाठी ते IISM चे एक स्टुडंट होते. Oh. दॅट वॉज अ प्राऊडेस्ट मोमेंट फॉर अस की IISM ची मुलं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना असाइन केलं होतं सगळ्या रेसिपियंट्सना रिसिव्ह करायचं. सो फॉर अस दिस इज समथिंग विच मोटिवेट्स अस टू डू बेटर. ऍब्सोल्युटली ग्रेट. अगेन परत इथे टीम गेमच हे असतं, बिंग अ क्रिकेटर, 11 क्रिकेटर्स, म्हणजे 11 जण, 2 अंपायर, 2 स्कोरर आणि परत इतर काही टेक्निशियन्स. म्हणजे परत IISM चा पण प्रवास हा तो तसाच आहे, टीम टीम अँड टीम. ऍब्सोल्युटली. आणि आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही एक मोटो ठेवलाय आणि मी तो टू द टी फॉलो करतो की आमच्या स्टाफ कडनं कुठल्याही चुका झाल्या ना त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. पण जर का त्यांनी चांगलं काम केलं असेल आणि त्यांना ते सक्सेस मिळालं असेल, त्याचं सगळं क्रेडिट त्यांचं असतं. तरच टीम पुढे जाते, तरच टीम मोटिवेटेड राहते आणि तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. आणि हे आम्ही टू द टी प्रॅक्टिस पण करतो. एक्झॅक्टली, डेफिनेटली. खेळाडू हा असाच असतो जो सगळ्यांना घेऊन जातो. तुम्ही ऍज अ कॅप्टन जो काटेरी मुकुट असतो तो कायम डोक्यावर ठेवता आणि सगळ्यांना सहकार्य त्यांचं घेऊन पुढे जाता आणि त्यांना एनकरेज करता. सो ऍब्सोल्युटली इट वॉज म्हणजे फॅन्टास्टिक कन्व्हर्सेशन आपलं चालू होतं. पण मला थोडंसं अजून एक सांगायचं, म्हणजे आपण हा पॅरेंट्सचा एक पॉइंट घेतलाच आहे, पण एंटायरली जसं मॅक्सनॅन पण एक तळागाळात आता एक काम करण्याचा प्रयत्न करते किंवा आमची जी प्रोफेशन आहे, म्हणजे आता मी 15 वर्षाची माझी लिगल प्रॅक्टिस आहे, मॅडमची 19 इयर्स ऑफ कॉर्पोरेट एक्सपिरियन्स. त्या एक कल्चर म्हणजे कल्चर ह्याच्यामध्ये पण आम्ही इंटरनॅशनल लेवलला एक प्रतिनिधित्व आहे. हे सगळं आम्ही करत असताना आमचा पण फोकस हा खेळच आहे, स्पोर्ट्स. पण आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा पीपल आर नॉट अवेअर ऑफ दिस अदर फर्दर जे काही आता आपण मास्टर्स वगैरे म्हणतोय ते नाही आहेत लोकांकडे. तर तो आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि IISM असल्यामुळे आम्हाला पण एक कॉन्फिडन्स देतो की येस, आम्ही अगदी हक्काने सांगतो की येस, देर आर सर्टन थिंग्स जिथे तुम्ही हे करू शकता. आणि कारण आम्ही लहान वयातल्या मुलांना सांगत असतो आणि 3 ते 30 वयोगटातले, पण साधारण 8वी 9वी नंतर जेव्हा पालक ह्याबद्दलचा विचार करतात तेव्हा आम्ही हक्काने त्यांना सांगतो की येस, IISM इज देअर. म्हणून मी मगाशीच तुम्हाला त्याच्याबद्दल एक म्हणजे खूपच छान काम करून तुम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना तिथे एक प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे की, आणि आम्हालाही तेच हवंय की ऑलिम्पियन घडवणं. कारण हे सगळं टीम वर्क आहे, IISM काय किंवा मॅक्समॅन काय किंवा, कारण 1% म्हणजे आपल्याला किती पुढे जायचंय. त्यामुळे तीच परत आपण तुम्हाला एक स्टॅटिस्टिक देतो. IISMच्या गेल्या 4 ते 5 वर्षातला एक बेसिक स्टॅट देतो. मास्टर्स साठी 30 ते 35% मिनिमम इयर ऑन इयर आम्हाला IT आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट येतात.
काही डॉक्टर्स येतात ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे. सो माय पॉइंट ऑफ सबमिशन टू ऑल द पेरेंट्स ऑल्सो अँड टू यू काउन्सिलर्स, की कसं असतं, आई वडील सांगतात इंजिनियर हो, पण इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा पॅशन आहे स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं. आणि आज ते अव्हेन्यूज ओपन झालेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता, बॅकएंडला ब्रॉडकास्टिंगच्या ह्याच्यात लीड करू शकता. सो तुम्हाला करिअर अव्हेन्यूज एवढे झालेत. ग्रासरूट डेव्हलपमेंट आहे, मार्केटियर आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ऑपरेशन्स आहे, लॉजिस्टिक्स आहे, सेल्स अँड मार्केटिंग आहे, स्पॉन्सरशिप आहे, ब्रँड मॅनेजर आहे, ऍथलीट मॅनेजर्स आहेत. एवढ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आता क्रिएट झाल्यात की तुमच्या मुलांचं फोकस स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल तर आज तुम्हाला अव्हेन्यू पण आहेत. ह्याच्यात सगळ्यात मगाशी मी जसं म्हटलं तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे की ते त्यांच्या आवडीच्या प्रोफेशन मध्ये करिअर करतील. आमच्याकडे IIT मद्रास, IIM, एक्सेलराइज पासून बरेचसे लोक आले, इन्क्लुडिंग डॉक्टर्स, इंदोर आणि इकडनं डेंटिस्ट आले, ज्यांना स्पोर्ट्स हे पॅशन होतं. आई वडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी डॉक्टरी केली किंवा इंजिनियर झाले किंवा IT हे झाले, आणि नंतर स्पेशलायझेशन म्हणून त्यांनी मास्टर्स डिग्री स्पोर्ट्समध्ये घेतली आणि आता इंडस्ट्रीमध्ये. सो इट्स व्हेरी एनकरेजिंग की ह्या प्रोफेशन मधनं बॅकग्राऊंड मधनं येऊन सुद्धा आता मुलं सक्सेसफुल करिअर स्पोर्ट्समध्ये करतात. ग्रेट, वंडरफुल. सो तुम्ही काही अशा पद्धतीने आता जे काम कार्य इतकं उत्कृष्टपणे सुरू आहे तर त्याबद्दल आता तुम्ही आत्ताच्या या सिनारिओज बद्दल तुम्ही काय शेअर करू शकता? म्हणजे आता काय सिनारिओज आहेत, हाऊ पेरेंट्स शुड लुक ॲट दीज ऍस्पेक्ट्स, स्पेशली पॅन्डेमिकच्या सिनारिओज नंतर आणि त्याच्यानंतरही काय ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत पुढे? आय थिंक वन ऑफ द की थिंग विच आय विल शेअर विथ ऑल द पेरेंट्स, की सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे ना, पॅन्डेमिकने आपल्याला काय शिकवलं. पॅन्डेमिकने आपल्याला व्हॅल्यूज शिकवल्या. पॅन्डेमिकने आपल्याला आपल्या हेल्थ अँड वेलनेसचे अवेअरनेस शिकवले. पॅन्डेमिकने आपल्याला काय गोष्टींचं करायचं आणि नाही करायचं, कुठल्या गोष्टींपासून लांब राहायचं, कुठल्या गोष्टींना फोकस करायचा. जर का तुम्ही फिटनेसला प्रायोरिटी दिली, भले तुम्ही रिक्रिएशनल फिटनेस करा, तुम्ही स्वतःची हेल्थ चांगली ठेवाल, तुम्ही स्वतःची हेल्थ चांगली ठेवली तर कुठलाही आजार तुम्ही फाईट करू शकाल. या गोष्टीचं महत्व आपल्याला पटवून दिलं. सो आय थिंक इंटिग्रल पार्ट इज टू एनकरेज स्पोर्ट. आणि इफ आय अनालाइज दिस, मी आणि नेहमी शेअर करतो भरपूर पब्लिक प्लॅटफॉर्मवर पण मी हे सांगितलंय, जर का ग्लोबल कंट्रीज, सक्सेसफुल कंट्रीज आपण बघितल्या, दे आर ऑल स्पोर्टिंग कंट्रीज. त्यांच्याकडे स्पोर्ट्स म्हणजे काय, तुम्ही ऑलिम्पिक मेडलसाठी स्पोर्ट्स खेळा असं नाहीये. कल्चरली स्पोर्ट्स खेळा, रिक्रिएशनली स्पोर्ट्स खेळा, पण तुमच्या कॉम्पिटिटिव्हनेस मधनं तुम्हाला जे गोष्टी शिकायला मिळतात त्या तुमच्या वर्क प्लेसला तुम्ही अप्लाय करता आणि त्याचा सक्सेस रेशो तुमच्या रेग्युलर ह्याच्यापेक्षा खूप जास्त देऊन जातो. सो यू टॉक अबाउट अमेरिका, रशिया, युरोपियन कंट्रीज, चायना, ऑस्ट्रेलिया, या कंट्री स्पोर्टिंग कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांचं ऍज अ कंट्री परफॉर्मन्स सुद्धा बिकॉज ऑफ देअर स्पोर्ट्स कल्चर, त्यांचे आउटपुट म्हणजे त्यांचे लीडर्स सुद्धा स्पोर्ट्समध्ये एंगेज होणारे लीडर्स असतात आणि ज्याच्यामुळे त्यांची डिसिजन मेकिंग वेगळी असते. कारण स्पोर्टमध्ये तुम्हाला त्या मोमेंटला, त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला राईट किंवा रॉंग डिसिजन घ्यायचं असतं, त्याची ओनरशिप घ्यायची असते. इफ यू इम्बाइब दीज हॅबिट्स इन टू युअर चाइल्ड, इन द कल्चर इन युअर चाइल्ड, ऑटोमॅटिकली त्यांची ग्रोथ त्यांच्या जर्नीमध्ये फायदा करून देते आणि त्यांच्या जर्नीमध्ये इव्हेंच्युअली त्या ऑर्गनायझेशनला किंवा त्या फेडरेशनला किंवा त्या प्रोफेशनला कॉम्प्लिमेंट करते, ज्याचा एंड रिझल्ट त्या प्रत्येक देशाला सुद्धा मिळू शकतो. क्या बात है, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड, एक्सलंट. येस. सो रुपाली, तुला काही प्रश्न सरांना विचारायचे आहेत? बेसिकली आपली चर्चा जी झाली ती त्याच ह्यांनी, कारण का पालकांचा माइंडसेट किंवा निलेशने आता त्यांचा तो जर्नी सांगितला, त्याच्यामध्ये पेशन्स, माइंडसेट, हार्डवर्क, डिसिप्लिन हे सगळे खूप महत्वाचे आहेत. आणि आत्ताच्या घडीला जे काही डिस्ट्रॅक्शन आहे तिथे आपण कशा पद्धतीने करू किंवा त्याचा उपयोग पालकांनी कसा केला पाहिजे. ऍज अ काउन्सिलर आपण किंवा आपण एक स्पोर्ट्स पर्सनॅलिटी म्हणून मुलांना जे काही मार्गदर्शन करत असतो त्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा फोकस, कारण निलेशने पहिलंच सांगितलेलं आहे फोकस किती इम्पॉर्टंट. येस निलेश, यू वॉन्ट टू से समथिंग? एक ऍड करू शकता इन युअर काउन्सिलिंग ऑर फॉर पेरेंट्स ऑल्सो, की मुलांना तुम्ही डिव्हिएट कसं कराल. कारण आजच्या मुलांना गॅजेट्स मध्ये
किंवा टीव्ही, आयपॅड, फोन, लॅपटॉप या ह्याच्यात जास्त वेळ घालवायला लागले. त्याच्याऐवजी त्यातलाच 1 तास किंवा 2 तास त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी एंगेज केलं, Exactly. त्याचे बेटर रिझल्ट तुमच्या मुलांना पण मिळतील आणि तुम्हाला पण मिळतील. करेक्ट, ऍब्सोल्युटली. So this is very important for parents actually. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. पालकांनी त्यांचा रोल कसा निभावला पाहिजे. निलेशने ऑलरेडी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे ऍब्सोल्युटली थँक्यू सो मच निलेशजी की तुम्ही म्हणजे ओपनिंग बॅट्समन, पहिलाच बॉल, आमची पण तीच हे आहे की त्या पद्धतीने पण डेफिनेटली आम्ही 3 हे थांबणार नाही आहोत. आम्ही अशा प्रकारचे पुढचा तुम्ही आम्हाला ते स्टार्ट करून दिले त्या आम्ही नक्कीच पुढचे जे खेळाडू आहेत. आणि मला तुम्हाला थोडस अजून एक असं विचारायचं की इतर गेम अपार्ट फ्रॉम क्रिकेट तुम्ही त्या गेम्स कडे कसं बघता? आय थिंक इफ यू आस्क मी, आत्ताच्या तारखेला ऑलिम्पिक स्पोर्ट इज अ फ्युचर इन इंडिया. आणि त्याला जर का एनकरेज केलं, आजच्या तारखेला 47 ऑलिम्पिक स्पोर्ट पैकी 27 ऑलिम्पिक स्पोर्ट इंडिया पार्टिसिपेट करते. त्याच्यात जी अपॉर्च्युनिटी आहे त्याला सुद्धा तेवढंच एनकरेजमेंट करायचं, कारण आपल्याकडे तिकडे पण हिरोज तयार होत आहेत. विजेंद्र सिंग किंवा मेरी कॉम जे बॉक्सिंग मध्ये, आता लोवलीनाने मेडल जिंकलंय, मीराबाई चानू, कनम मल्लेश्वरी यांनी सुद्धा आता वेटलिफ्टिंग मध्ये केलं, ऍथलेटिक्स मध्ये होतं, पीटी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, आणि आत्ताच्या याला हिमा दास किंवा ऋती चंद यांनी जे एनकरेजमेंट केलं. बॅडमिंटन मध्ये सायना नेहवाल आहे, पी.व्ही. सिंधू आहे, जे आपले किदंबी श्रीकांत किंवा जे बाकीचे ऍथलीट आहेत ते आता हिरो झालेले आहेत. टेनिस मध्ये लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानी आता खूप आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज दाखवल्या. सो आय थिंक इट्स नॉट ओनली कन्फाइंड टू क्रिकेट. बायचुंग भूतिया किंवा सुनील छेत्री आपल्याला फुटबॉलमध्ये करतायत. हे जे हिरोज आहेत किंवा आता मनप्रीत सिंग जो आपला हॉकी इंडियाचा कॅप्टन होता, त्यांनी जो आपल्याला, किंवा श्रीजेश जो आहे जो गोलकीपर, ज्यांनी लास्ट सेकंडला गोल वाचवला आणि आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला ज्या एनकरेजमेंट आणि मोटिवेशन मिळत आहे. आय थिंक वी ऑल नीड टू अप्रिशिएट, अक्नॉलेज and allow our child not only focus on cricket but other professions. आणि मॅक्सनॅनचा तोच फोकस आहे की जरी आपण क्रिकेटर असलो तरी इतर गेम्स ना कसं हे, आणि ऍथलीट, कारण का ऍथलीट म्हणजे इव्हन रनर्स जे आहेत ते पण त्यांना तेवढी अपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा ग्लॅमर मिळत नाही. तर मॅक्सनॅनचा तो एक कायमच सपोर्ट हे आहे, एक मिशन आहे की त्यांना पण तेवढ्याच लेवलचं सपोर्ट आणि हे मिळालं पाहिजे. आणि आम्हाला तुमच्याकडनं पण तेवढ्याच सहकार्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे थँक्यू व्हेरी मच फॉर एक्सेप्टिंग अवर इन्व्हिटेशन. आणि एक छान चर्चा तुम्ही आम्हाला, म्हणजे पालकांना पण एक छान त्याच्यातनं मार्गदर्शन मिळेल, एक वेगळेच रेव्हेन्यू ओपन होतील आणि तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींकडनं ते आज मिळालेलं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच वैशाली. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो की मी जी ऑलवेज माझ्या लाईफमध्ये प्रॅक्टिस केली ती पालकांसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. If you know your strength, that's your asset. But if you know your weakness, that's your strength. तुम्ही त्याच्यावर काम सुरू करा. तुमच्या मुलांना डेफिनेटली त्याच्यात नक्कीच एक करिअर पाथ आणि गाईड नक्की मिळेल. ग्रेट. व्हेरी व्हॅल्युएबल इनसाइट्स तुम्ही आज आमच्या या इकडे शेअर केलेले आहेत आमच्या मुलांसाठी, आमच्या पालकांसाठी. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. आणि तुम्ही आज इथे मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुलच्या फेसबुक पेज वरती आल्याबद्दल आम्ही दोघी तुमचं खरंच मनपूर्वक आभार मानतो. सो ऑफिशियली, फॉर्मली, फॉर्मली असणं गरजेचं आहे. सो वी नो इच अदर वेल, पण तरी सुद्धा फॉर्मली वी रिअली अप्रिशिएट युअर टाइम that you took out for us and that you shared your valuable insights. आणि खरंच याचा उपयोग आमच्या या सर्व पालकांना आणि मुलांना नक्कीच होणार आहे पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी. सो वी आर एक्स्ट्रीमली honored and humbly thankful to you, grateful to you for being on this platform. So thank you very much, Nileshji. Thank you very much for inviting me, and more power to Maxian and all of you for taking such a wonderful initiative. Thanks a lot. आणि आपण नक्कीच खूप छान तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आता तुम्ही 11 इयर कम्प्लीट झालेले आहेत तुमच्या कंपनीला, अँड यू कम्प्लीट 100 years टू द ऑर्गनायझेशन. वी विश यू दॅट a century. Yeah. Thank you very much. Thank you. Thank you so much. All the best. Thank you very much. Take care. Bye. Bye.